काय तू मला पकड. मी हा मी प्रथम तू प्रथम. ठीक आहे. आता नेत्र तुझे मी बांधणार आहे. नेत्र बांधले पाहिजे. बांधूनच खेळलं पाहिजे. नो पेक्षा असा कुणी कुणाला पकडे. होय होय म्हणजे नेत्र बांधले पाहिजे. नेत्र बांधून आणि एक लक्षात ठेव खोल दरी आहे पुढे जाशील तर मरशील. याची चिंता सोडून दे. हा हे दिसत नाही ना. अरे कृष्णा कसं हा ए अर्जुना आवाजाच्या आग्रहानं पकडलं पाहिजे. ठीक आहे अर्जुना. अरे तुला मी शिकत करते. अरे म्हणे सापडला नाही का? अरे इथं अरे सापडलास. तू मला पकडला नाही. इथलं तू दिलंय काय होय होय मी दिला आता तुझे डोळे मी बंद करणार. हा तुझे डोळे मी बंद करणार. माझे डोळे होय, होय. बंद करणार. होय. ठीक आहे चालेल. अरे माझं तोंड नाही दिसत नाहीये. हा. दिसतंय तुला? अरे म्हणून दिसत नाहीये. पाहू दिसतंय का तुला? पाहू का ए अर्जुना दिसत नाही ना. अजून दिसत मला पकड. ए अर्जुना पडला. अजून खाली पडला. ए समजलं. खरी मजा हवं तसं रंग येईल. खरी मजा विटी आणि विटी आणून ठेवूया. त्यातच खरी मजा.
चालेल. होय ना मग विटी कुणी घ्यायची विट्टी तुझी हा दांडू माझा. ये ये ठीक आहे. दशावतारातील महानायक नटसम्राट सुधीर कलिंगण यांनी आमच्या कलापणाचा गौरव करण्यासाठी हे लाख मुलाचं बक्षीस दिलेलं आहे. सुधीर कलिंगण कसला संशोधन करता आम्ही विटी दांडू इथं येऊन मला बराच वेळ झाला. तुमच्या खेळाचा रंग आस्वादाने लुटला. वा वा म्हणजे या नाही बरं वाटतं एकापेक्षा एक. वा वा हो काका खेळात तुम्ही चपळ आहात. हो काका हुशार आहात. हे पण आमच्या सोबत खेळायला येतील का वा वा विचारू विचारतो मग एक करूया आणि भयानक हे मी सांगू? तुमचा खेळ अजून संपलेला नाही नाही आणि खेळ संपला नसताना तुमच्या
होय. आणि ही निराशा का कशासाठी आम्ही ओळखलं, पण तुमच्याकडूनच मला ऐकायचं आणि हे जाणून घेण्यासाठी एवढा वेळ मी दूर होतो. मुद्दाम म्हणून मी पुढे आलोय. सांगा काय डोकं खोलवर पाण्यात बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. पाणी कसं तुडुंब भरलेलं ते आमच्या आणि मला वाटतंय हे पाणी बरंच आहे. होय ना? आमचा हातही त्यात पडत नाही आणि विटी काही बाहेर येत नाही. आणि उतरण्याचा प्रयत्न केला होता, पण आम्ही निराश झालो. पाण्याचा अंदाज नाही. न जाणो पाणी किती खोल असेल हे सांगता येणार नाही. आणि कुणीतरी म्हटलेलं आहे अग्नी आणि पाणी याचं परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय यांच्याशी उगाच क्रूर खेळ खेळू नये. पाण्याचा अंदाज असल्याशिवाय पाण्यात उतरू नये. पण मला सांगा, म्हणे बुडून मरण्याची वेळ येते. पण मला सांगा, याच्यात आम्ही प्रयत्न केला नसेल तर आपला प्रश्न खेळायला सुरुवात होईल का? नाही, मग केवळ विटी पाण्यात पडलेली आहे. ती पाण्यावर तरंगते पण तुमचा हात पोचत नाही आणि ती मिळावी या अपेक्षेनं तुम्ही धडपडत असताना काय म्हणाला? एवढे सगळे हातातील मुद्रिका सुद्धा बाहेर इतकी गेली तर जाऊ दे. काय अरे बाबा, मुद्रिका हवी आहे मला. मुद्रिका? मुद्रिकाही पाण्यात पडलेली आहे विटीपेक्षा मुद्रिका आणि मुद्रिका जड असल्या कारणानं पाण्यात खोल पाण्यात गेली. ती तळाशी गेलेली आहे. ती सहजासहज मिळणार नाही. काय हो, तुम्ही इकडे आमची चौकशी केली. हा आपण सगळे येत आहात, पण आमचा खेळ पुरेसा सुरू हवा. मी सांगू, तुम्ही किती प्रयत्न केला तरी ती विटी तुमच्या हाती लागणार नाही. ती लागणार नाहीये. आणि मुद्रिकाही तुम्हाला मिळवता येणार नाही. पण ती मिळवण्यासाठी दोष तुमचा नाही. मला वाटते अशुद्ध आणि अशक्य, असाध्य आणि अशक्य, अशक्य आणि असाध्य वस्तू साध्य करून देणारा तुम्ही जीवनात गुरु केला नाही. ओय गुरु केला नाही. ओय गुरु केला नाही. आम्ही तुम्हाला गुरु केले. दोष तुमचा नाही. जीवन सत्य. अशक्य आणि असाध्य वस्तू साध्य करून देणारा तुम्ही गुरु केला नाही. मग हे काय का? याची तुम्हाला प्रचिती घ्यायची आहे का? याची तुम्हाला प्रचिती घ्यायची आहे ना? का प्रचिती? पाण्यात उतरण्याची गरज नाही. मी उतरणार नाही. नाही. मग विटी आहे, मुद्रिका कशी बाप्पा बाहेर येणार? मला जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या प्रभावानं पाहिलंच, माझ्या हातात आज समिधा आहे. माझ्या हातात या समिधा आहे. समिधामध्ये गवत असते, होय ना? तुम्ही गवत म्हणा. समिधा समिधा म्हणजे गवत. मग तुम्ही गवत म्हणत असाल तर या गवताच्या योग्य करूनच पाण्यात न उतरता केवळ आमचा दांडुकीचा उपयोगात आला नाहीये. आपला गवत काही हो. शाबास. गवताच्या गाडीला तुम्ही माझी विटी बाहेर करणार. काय बोललास? तुमचा गवत तरी काय उपयोग? तुमच्या दांडूचा उपयोग झाला. काही झाला नाही. तुमच्या गवताचा तरी कसा होईल? हाताचा उपयोग झाला. बुद्धिमत्तेचा उपयोग नाहीच नाही. मग जिथं तुमचा उपयोग झाला नाही तिथं मी जे ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग करणार आहे. पाहायचं आहे का? या समिधाच्या योग्य करूनच तुझी मुद्रिका माझी मुद्रिका आणि विटी वर काढतोय. पाण्याच्या बाहेर आली पाहिजे. वर काढतोय. हे अर्जुना, हे अर्जुना.
यांच्यापेक्षा मला भरपूर ज्ञान मिळेल. तेवढंच नाही तर अशा प्रकारचा गुरु जर का आपल्या जीवनात बाळानं पटलं ना तुम्हाला? चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि अनुभवाशिवाय बोलणं नाही. आम्ही आपलं अनंत ऋणी आहोत. पटलं ना? अनंत ऋणी आहोत. तुम्ही शंका घेतला, कुशेषपणा हसला, आम्हाला वाटलं होतं कळत नकळत तुम्ही बोलला, पण बाळानो क्षमा करा. तुम्ही बोलला नाही. अजून तुमचं बालमन आहे, प्रौढ वयाचे गुप्त विचार अजून तुमच्या संचारलेले आणि त्यातल्या त्या मला वाटते तुम्हाला घडवणारा तुम्हाला गुरु भेटला नाही. आपला परिचय माझं नाव द्रोणाचार्य. द्रोणाचार्य. होय, द्रोणाचार्य. महान कपोदिनी, भारद्वाज महामुनी. भारद्वाज महामुनी नाव ऐकलं होतं. हे आमचे पिताजी. हे आपले पिताजी. वाव. क्षमा करा. ना, आम्ही जे जे केलंय, पितामह भीष्माचार्यांना सांगून यांना आमच्या सानिध्यात ठेवूया कारण आणि यांच्या सत्तेला गुरुबळ प्राप्त झाले तर आमच्या संदेशात तुम्हीच नाहीये. काय बोलला? एकच आमची विनंती आहे. आमची इच्छा आहे. तुम्ही आपापसात बोलताना मी ऐकलेलं. अज्ञान मुलांची भीष्माचार्यांना सांगू होय. म्हणजे तुम्ही आहात काय तो? आम्ही हा? माझा सुयोधान दुर्योधन हा? आणि प्रत्यक्ष माझा बंधू म्हणजे तुम्ही कौरव पांडव, कौरव आणि पांडव. कौरव पांडव आणि केवळ तुमचे श्रेष्ठ म्हणजे पितामह भीष्माचार्य. भीष्माचार्य. त्यांची इच्छा होती. हा? अनिल आम्हाला म्हणत होते काय म्हणाले? तुम्हाला आता गुरुकुलात पाठविलं पाहिजे. म्हणजे बाळानो अजून तुम्ही अज्ञानी आहात. हो. पितामह बोलले बोलले आणि हा तुमचा अज्ञानपणा घालवण्यासाठी तुम्हाला जीवनात सुज्ञान बनवण्यासाठी आणि तशाच गुरुच्या शरणात अजून ते आहे. पण त्यांना भेटला नाही. नाही पण जेवढ्या तुमची आमची भेट झाली हा? म्हणून त्या भेटीसाठी आमची विनंती आहे. आमच्या सभेत तुम्ही यावं. कशासाठी? पितामह भीष्माचार्यांना सांगून आम्ही आपली सेवा अनंत ऋणी करू अगदी जीवनात आणि आपण आम्हाला ज्ञान द्यावं ही आमची सदिच्छा आहे. जीवनात आमचे गुरुवर्य यांच्याकडून जे ज्ञान आम्ही मिळवलं ते अजूनपर्यंत कुणाला देण्याची आम्हाला संधीच मिळाली नाही. पण आजचा दिवस आमच्या जीवनात आम्ही भाग्याचा समजतो आणि असा योगायोग परमेश्वरानं आमच्या जीवनात चालून आणले. तुम्हाला ऐका बोलूया. ही आमच्या जीवनातील आम्ही सुसंधी घालवणार नाही. आणि ही आमच्या घरातील संधी आहे. हा हा त्या संधीचा सोनं करण्यासाठी सुयोधन आणि या सगळ्या गोष्टींना करील. या सगळ्या प्रभू दाखवणारं प्रभोधन निर्मळ न करे सा गुरु कशाला. अगदी प्रबोधन निर्मळ न करे सा गुरु कशाला. शाबास. गुरुपदनिष्ठा न धरे सा शिष्य कशाला. ही चौकटी या जनसमुदायासमोर आम्हाला व्यक्त करायची आहे. मग ठीक, तुमच्या पवित्र इच्छेच्या आड मी येणार नाही. तुमचे पितामह भीष्म हा, यांनी जर का या तुमच्या म्हणण्याला संमती दिली जरूर येतील. तर गर्वशाच्या शब्दाने मी तुम्हाला सांगतो, कौरव पांडव तुम्हाला मी असे घडवू की जगात तुमच्या बरोबर आमची वाहवा व्हायला हवी. ज्यानं त्यानं म्हणायला हवं की द्रोणाचार्याचे शिष्य कौरव पांडव अगदी समोर दिसले, समोर दिसले. मग चला. चला, चल. चला.
जेणेकरून तो ती धनुर्धारी आहे. अरे दोन्ही हातांनी तो संघर्ष करतोय. आत्मविश्वास या जगात तुझी तोड कुणी करू शकणार नाही. अर्जुना, मी तुला क्षणाक्षणाला मुखावर नाही पण मागावून मी शाबासकी देतोय. पण आज यांची मला अंतिम परीक्षा आहे. आपणच म्हणाला आजपर्यंत आम्ही दोन होते जसे जसे एकमेकावर वार करतायत प्रतिस्पर्धेच्या प्रमाणे वार करावे त्याप्रमाणे प्रतिवार करण्यासाठी आम्ही दोघे जण तत्पर झालो. अगदी खरं. आणि त्याच वेळी तुम्ही म्हणाला कौरव पांडवांचा आजचा शेवट अर्जुन, सुयोधन, बोला मुले. तोंडावर कुणाचे गुण गावे याला स्तुती म्हणत नाही. तोंडावर मोठेपणा बोलून दाखवणं याला तोंडपुजे म्हणतात. तोंडपुजेपणा म्हणतात. स्तुती कशाला म्हणतात? एखाद्याचं बरं सांगायचं त्याच्या गैरहजेरी, एकानं दुसऱ्याला सांगणं याला स्तुती म्हणतात त्याच्या गैरहजेरी. तेव्हा मी तुमची आज अंतिम परीक्षा घेणार आहे. अंतिम परीक्षा. होय, या संघर्षाला पारंगत करा. या अंतिम परीक्षा प्रत्यक्ष होईल. हो. आणि ते आव्हान आम्हाला मान्य. आणि सर्वांच्या पुढं तुम्ही आहात. म्हणूनच तुम्ही दोघे जण एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला. आज आहे का तयारी? पूर्ण तयारी आहे आमची. इच्छेनुसारच आम्ही घडलो. तुमचा आश्रम आम्ही एवढा घडलेला था. कोण युद्ध, कोणत्या तऱ्हेचं युद्ध हे मी प्रथम सांगणार नाही. युद्ध करीत असताना माझ्या शिष्यानं, द्रोणाचे तुम्ही शिष्य आहात, तुम्ही ओळखणं प्राप्त आहे. ठीक आहे. आणि त्या तऱ्हेनं मला सडेतोड उत्तर शब्दानं नव्हे, कसा प्रतिवाद देऊ आम्ही तुम्हाला? एका बाजूला परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झालात.
इतरत्राची मी परीक्षा कधीच घेतली नाही. फक्त शिल्लक तुमची ज्या शस्त्रास्त्र कलेचं ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं, अर्थात हा शेवटचा दिवस अंतिम परीक्षेचा आणि तुमच्या मतानुसार तुम्ही आश्रमाने आम्हाला दिला. मग आमची इच्छा आहे या गुरुदेवांच्या गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही मागावी आणि आम्ही ती द्यावी. गुरुदक्षिणा मागावी. अर्जुन, गुरुला गुरुदक्षिणा दिल्याशिवाय मिळवलेलं ज्ञान कधी गुलाब आम्ही मुक्त होऊ शकत नाही. आणि एवढंच नव्हे, म्हणूनच आपण गुरुदक्षिणा मागत असते कुठल्याही गोष्टीचा आपण विचार करू नये. तुम्ही संकोच म्हणाला का की आम्हाला तुम्ही स्वतःच्या भाषेत विचारण्याला संकल्प कराल. म्हणूनच मागा या पाठांचं काळजी घ्या आपण आधीचं शास्त्र आता तरी काळ घेण्यासाठी हात हातात पाहिजे. नजरेसमोर ठेवून तुम्ही म्हणता गुरुदेव दक्षिणा मागा. होय. होय दक्षिणा. आणि तेने करूनच आम्हाला कुठल्या गोष्टीनं आपल्याला रडू आले. तुमच्या अश्रूची शिवाय गुरु यांना विसरून जर का माणूस परमेश्वर शोधण्यासाठी गेला त्याला परमेश्वर मिळणार नाही. मिळणारा नव्हे तो परमेश्वर. हे तुम्हाला ज्ञान झालेलं आहे. मग सांगा माझं दुःख तुम्ही हलकं कराल का? सांगा या तुमच्या गुरुचं दुःख हलकं कराल का? विश्वासानं मित्र या नात्यानं ज्याच्या गळ्यात मी गळा घातला त्यानंच माझा विश्वासघात केला. आपल्या मला कमी लेखलं याचं मला दुःख नाही, पण मित्र या अक्षराचा मतितार्थ फार वेगळा आहे. पहिला केवळ मित्र या अक्षराचा त्यानं धडधडीत अपमान केलेला असा राजकर्ता राजा द्रुपद याच्या बाबतीत मी केलेली प्रतिज्ञा उन्मत्त राजा द्रुपद, अरे हा तुझा उन्मत्तपणा उतरवून ठेवण्यासाठी एक ना एक दिवस राजा द्रुपद या द्रोणाच्या पायी तुला हलवली. ही माझी घनघोर प्रतिज्ञा. मला जर का गुरुदक्षिणा द्यायची असेल तर या माझ्या प्रतिज्ञेची पूर्तता तुम्ही करा. तुम्ही करा. केवळ त्याला नमवण्याची ताकद माझ्यात आहे, पण माझ्याप्रमाणेच माझे शिष्य सुद्धा जगात कुणीतरी आहे हे मला जगाला दाखवायचं.
शस्त्राची कोणत्याही प्रकारची इजा होता उपयोगी नाही ही महत्वाची सूचना. आणि त्या तऱ्हेनं राजा दुप्पट यावर बंधन कर. एक कोणते द्रोण नामक व्यक्ती इथे यावी आणि त्याला अपमान करावं. आज माझा अपमान करणार आणि बोलून गेलाय. बाई तुला नववी आणि चाल या जन्मी तर ते शक्य नाही. कल्याण चिरंजीव परमेश्वर आपल्याला दंड आयुष्याची प्राप्ती. आमचा परिचय कदाचित नसेलच तुम्हाला. मग ऐका, आपण जाणत असाल कदाचित आपले परममित्र द्रोणाचार्य. पुन्हा त्या शब्दाची आठवण ओळखलं का? बरं, द्रोणाचार्य आपण आणि त्यांचा तो पट्टा शिष्य अर्जुन. ठीक. आम्ही मुंबई केला होता काय आपल्या मित्रत्वाला. म्हणे आपण गुरुवरील एकच सानिध्यात राहत होता. अर्जुन हा आश्रमच असतो. बरोबर आहे. अनेक शिष्य असतात, अनेक गावचे असतात. काही काळ सगळे एका ठिकाणी ज्ञान मिळवण्यासाठी येतात. ज्ञान मिळवलं प्रत्येक आपापल्या सगळ्यांनी जातात. बरोबर. पण काय कुणाचे मित्र कायम स्वरूपी राहत नाही. पण एक लक्षात ठेवा, आश्रमापुरतेच मित्र तरी कायम स्वरूपी राहिले नाही, हा तरी बोललेले शब्द मात्र कायम स्वरूपी राहतात. शब्द बरोबर आहे. कोणी कुणाला बोलले? आपण माझ्या गुरुवर्यांना बोललेले शब्द की द्रोणाचार्य, ज्यावेळी तुझ्यावर संकट येईल त्यावेळी अरे आधार देण्यासाठी मी तुला तत्पर होईल. बरं, तुमचे गुरु माझ्यापर्यंत आले आधार मागण्यासाठी, मी आधार दिला नाही. या बाबतीत आपल्याला नेमकं काय म्हणायचं? नेमकं एकच म्हणायचं आहे. बोला. आपण आधार दिला नाही. याचं कारण काय? मला द्यायचा नाही. तुम्हाला द्यायचा नव्हता. मान्य मान्य. आपण आपल्या इच्छेनुसार तो दिला तरी नाही. त्यामुळे माझ्या मर्जीचा प्रश्न कारण आहे. पण ते कारण आता मलाही जाणून घ्यायचं नाहीये. बरं, ठीक. पण तुम्ही त्यांना म्हणाला भिकाऱ्याप्रमाणे भीक मागायला का म्हणावं आपण? तुम्हाला जर का ज्ञान द्यायचं नव्हतं, नाही दिला असतात, वाईट वाटलं नसतं. तुझा माझा संबंध तुटला असं सांगून जर का विषय आपण तिथं मिटविला असता तर बरं झालं. विषय प्रयत्न केला. माझ्या गुरुला भिकारी म्हटलं. तो विषय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता, पण त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तर अनेक गोष्टी मला सांगून गेला. मला गोधन द्या, मी तुमचा मित्र आहे. सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि सगळ्या त्याच्या प्रश्नाची एकच उत्तर दिलंय, हाकलून लावला. त्याचं उत्तर दिला. पण मला एक सांगावं, काय? एकानं गाय मारली म्हणून आपण त्याचं वासरू मारावं? कोण म्हणतोय? नाही ना. मग एकाला जर का आज्ञेने वागला नाही, आपण एवढे सुज्ञाने आहात. आता तुम्ही म्हणताय ज्याचा तुम्ही गुरुत्व पत्करला ते एवढे अज्ञानी आहे. हो, अज्ञानी आहे. एक लक्षात ठेवा, अज्ञानी आहेत असं मी म्हणाले नाही. मी काय म्हणालो, एखादा जर का अज्ञानी असेल, एखादा म्हणजे आणखी कोणाला नाही ते झाले होते. हे जर
तर मला एक तुम्ही आता सांगा, काय? तुम्ही राजकर्ते आहात. हो. राजकर्ते आहात ना, हो. प्रजाजनांना न्याय देतात. देतोय. न्याय देत असते वेळी हा. अपराधी किती मातब्बर आहेत हा. हे पाहून देतात की त्याच्यापूर्वी अन्याय काय घडलाय हे जाणून देतात. ज्याच्या हातून अन्याय कसा घडला, अन्याय घडवण्याचं मागचं कारण कारण काय, काय? या सगळ्या बाबतीचा सखोल विचार करून नंतर मी निर्णय घेतो. मग तर मी तर राजा आहे. हा, राजा हा न्याय देण्याचं कार्य करतोय. बरोबर. अरे 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शासन होऊन हे महत्वाचं. निरपराधाला शासन होऊ नये हा. हेच महत्वाचं हो. होतं. आणि आमचे जे गुरु आले होते ना, हा. त्याच आशेने तुमच्यापर्यंत आले होते. हा. आपल्या जीवनाची गरीब अवस्था आहे ती निदान कुठं तरी दूर बरोबर. होईल या अपेक्षेने तुमच्या जवळ आले होते. विश्व आखाड आहे. ज्याचे तुमचे गुरु म्हणजे ते विश्वात एकटेच काही गरीब आहे, अनेक गरीब आहे. हे लक्षात ठेव. आज ते आले, उलट उद्या नावाला अनेक सुटलेला. येतील. प्रत्येकाला जर मी तेच सुटलो तर या प्रजाजनाचा काय करू? हो, प्रजाजनांचा विचार करत असते वेळी. आणि करावाच अहो, लागतोय. ज्या ठिकाणी गरिबांना जर का तुम्ही आधार दिला असतात ना, काही कालांतरानं दिलेलं ऋण फेडण्यासाठी ते पण आले त्याची असते. काही मला गरज काही आले नाही. असते. मग आल्यानंतर हा. दुसरे जे आले आहेत त्यांना देतील. हा, म्हणजे त्याला मी तिथं तरी तुमचा हाकून मोठेपणा लावलं. त्याच्या रागापोटी त्यानं तुला इथं पाठवलंय. बरोबर. का म्हणू? का तर तो म्हणजे सूड भावना, तो तुझा गुरु सूड भावना मला शासन करायला कुठेतरी कमी पडतो, पण तुझी वेचना केली आहे. असं समजा. याचा असा अर्थ नाही. मग? कारण काय? त्याच वेळी हा. तुम्हाला सरेतर उत्तर दिलं असतं. अरे. पण एका दगडात हा. 2 पक्षी मारायचे खुशाल मारले बाबा. आणि मारत असतोय. दुसरा कुठला आहे तर दुसरा पक्षी हा. म्हणजे त्याने निर्माण केलेले शिष्य हा. किती पराक्रमी आहे हा. हे जाणायचं आहे. आणि एक म्हणजे ही तुम्हाला दिलेली प्रतिज्ञा पूर्ण करायची. आणि काय करायचं? एकच काय करशील? तुम्ही जर का सहज माझ्या समोर जर का येत नसाल तर जबरदस्तीनं तुमच्या मुसक्या बांधून राज्य माझे. तुमच्या मुसक्या बांधून माझ्या राजधानी माझ्या मुसक्या बांधायला माझे सारे सैनिक झोपले नाही. त्यानं हातात बांगड्या भरल्या नाही. असं एवढं बोलत सांगतोय. नाही. अहो. गुरु मानलं त्याला हाकलून लावलंय मी. हा. हाकलून लावलं. म्हणून तिथं ती काय अवस्था होईल परिस्थिती- सांगता येणार नाही. पण शांत होत आहे हेच बरं. जातोय. मी जाणार नाही. हा. तुम्हाला तर ते सांगून तर का तुम्ही ऐकत नसाल हा. तर ते सांगितलं. संघर्षात तुम्हाला मुसक्या बांधाव्या. 31 वर पोलादी पाट्याचा धाक मला दाखवू नको. आणि तो घ्यावा लागेल. अरे. पण या तो पोलादी मी देखील पाट्याला गुरु केलंय. एक मिळाला. युद्धकला मी आत्मसात केलं. आणि किती पावले आहेत. अरे लावले छेड्या. आम्ही देखील दर्दी आहोत. आणि पहिल्याची झुंज खेळलोय. आणि आज माझे पराक्रम लाभायचे असतील आणि पुढच्या वतीलाही झाला असतील तर याच वेळी माझे पराक्रम झाला. तर एवढं सांगून जर तुम्ही ऐकत नसाल, विचार करा तो. अरे तरी झालं काय? झालं आपलं काम. झालं आपलं काम.
घडलंय हो काय यात पोलादी पात्यानं तुमचं शस्त्र जागच्या जागी मिळालं. सत्य मान्य मान्य आहे ना? मी माझा पराभव मान्य करतो. मग जसा तू तुझा विजय मान्य करतोयस ना तसा मी पराभवही मान्य मग करतो. विलंब नकोय. अरे पराभव मान्य करायला मन मोठं लागतं. गुरु इच्छेसाठी गुरु चरणासाठी आपल्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा समोर आहे. Let's go. मित्र द्रुपद जातीवंत ब्राह्मण मी समजलं. मी कुठं आपल्याला क्षत्रिय समजतोय. मित्र प्रेमाचा तू अनादर केला. मला कोणी द्रोण नावाचा मित्रच नव्हता. पण मी तो अनादर करणार नाही कारण मला न्याय आहे. अरे एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वाचून मारू नये. अरे तू चुकलास म्हणून मी चुकणार नाही. केवळ मित्र आणि द्रुपद माझा मित्र. तू जरी माझा अपमान केला तरी अरे तुझ्या बाबतीत माझ्या मनात कुठंतरी मानाची जागा म्हणूनच मानाची जागा अर्जुनाला मी सूचना केली की कोणत्याही प्रकारची त्याच्या देहाला शस्त्राची इजा न होता द्रुपदाला माझ्या चरणापर्यंत घेऊन ये. म्हणजे माझ्या बाबतीत आपल्या मनात बराच आदर आणि प्रेम आणि पुळका दिसतोय. माझा पट्टा शिष्य अर्जुन यानं तुझे हात पाय बांधून युद्धात आम्हाला पूर्णपणे जिंकलंय. जेरबंद केलंय. माझ्यापर्यंत आणलेलंय. द्रोण अरे ज्यावरती तुला माझ्या शिष्यानं जिंकलं अर्थात द्रुपद नगरीचा राजा तू राहिलेला नाही. तुझं राज्य माझं झालेलं आहे. अरे खुशाल पण तुला जर राज्य लोक निर्माण झाला असेल खुशाल राज्य भोग मला गरज नाही. भोगलंय. तुझ्या बोलण्यावरून मला कळलं अजून तुझी राजेपणाची गुरुमी. अरे राजा राजाच असतो. व्याजी निकळल्यानं मोती कधी माशी असतात. ती गुरुमी अजूनही काही वेळ होय राजेशाहीची गुरुमी आहे. पण ती कधी उतरणार. तू आता राजा नाही पण मित्र माझा जगा भडून भिकारी दारिद्र्य झाला असं जगानं म्हणू नये. म्हणूनच क्षेत्र नदीचं अर्ध राज्य स्वखुशीनं काही गरज नाही मी तुला देतोय. संपूर्ण राज्य तुलाच घे. कारण अजूनही कुठेतरी तू राजा म्हणून जगावं त्याची काय चिंता तू करू नको. राजे पण आहे. राजानं कसं जगात वागावं हे तुला ज्ञान व्हावं म्हणून पुन्हा मी तुला राजा बनवतोय. मी मागतोय अर्ध राज्य अर्जुना मी तुझ्या हवाली करतोय. चल सुटका कर. सुटका कर म्हणतोय. सुटका कर. वाटलं होतं मला रे शिष्याकरवी आम्हाला चेर बंद करून इथपर्यंत बाई रकडत आणला. एक शरणांगत आम्हाला वेगळ्या तऱ्हेचं काहीतरी शासन घडवा पण घडवलं नाही. कमी पडला तरी चुकला.
वंशाचा अंशुमना ऐक एवढ्यानं थांबणारा मी नव्हे तुला दया का दाखवतो काय वैरी म्हणून जरी माझ्या जीवनात उभा राहिला तरी मित्र असो तरी गुरुदेवाचे शब्द तू विसरलाय केवळ शब्द हे माणूस रूपी जीवन जगत असताना माझ्या शिष्यानं असे जगा मित्राबद्दल जसा आदर तसा शत्रूबद्दल सुद्धा आदर सगळं अंतरात साठवून ठेव पूजा कर आदर ठेवा ही गुरुदेवाची शिकवण एकच सांगतोय ऐक मी फुकट घालवणार नाही ऐक मला श्रीमंत सोडतोय ती श्रीमंत चूक करतोय ही चूक तुझ्या मृत्यूला कारणीभूत आहे निर्णय माणूस आहे किती निर्णय म्हणावा याच्या जागी जर का दुसरा कोणी असता तर नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असतं पण गेल्या कधीचा पश्चाताप नाही अन्य सांगा आपली काय दुर्लक्षणा आणि जाता जाता प्रतिज्ञा करून गेला अरे प्रतिज्ञा करून आमचं काय करणार आहे काय करणार आहे याला न्याय आहे न्याय असून सुद्धा हा असा घडवतोय कारण याला ज्ञान आहे आमच्याप्रमाणे भक्ती कोणे वाहून गेले आणि गाढवं विचारतायत पाणी किती खोल कधी कधी म्हणे जातिवंत सर्प मेले की म्हणे गांडूळ सुद्धा फणा करतात